नमस्कार, स्वागत आहे तुमचं दिशाच रेसिपीमध्ये। आज आपण रक्षाबंधन स्पेशल गुलाबजामुन रेसिपी बघणार आहे। आता इथं गुलाबजामुन मी खव्याचे केलेले आहे। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता गुलाबजामुनसाठी सर्वात अगोदर आपल्याला पाक करून घ्यायचा आहे। गॅसवरती कढई ठेवायची, त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकायचं। आता 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये मी अर्धा किलो साखर घ्यायची। आता अर्धा किलो साखर आणि अर्धा किलो खवा आणि 2 ग्लास पाणी हे प्रमाण अगदी परफेक्ट होते। आता साखर विरघळून घ्यायची आहे। आता साखर विरघळून झालेली आहे। आता छान असा पाक करून घ्यायचा आहे। आता इथं आपल्याला एकतारी पाक करायचा नाही, अगदी थोडासा चिकट लागेल ना तिथपर्यंतच आपल्याला पाक करून घ्यायचा आहे। आता या पाकाची मळी काढून घ्यायची आहे। आता इथं दूध वगैरे मी काहीच टाकलेलं नाही। पाकाला अशी छान खडखडून उकळी आली ना की वरची आपल्याला मळी काढून घ्यायची आहे। चमच्याने अशी मळी काढून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला 2 वेलची टाकून घ्यायची आहे। आता वेलची पावडर सुद्धा तुम्ही टाकू शकतात। आता इथं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि पाक आपल्याला होऊ द्यायचा आहे। छान असा बोटाला चिकट लागेल तिथपर्यंतच आपल्याला हा पाक होऊ द्यायचा आहे। आता इथं पाक जास्तही कच्चा ठेवू नका किंवा जास्तही एकतारी पाक करू नका। छान असा बोटाला चिकट लागेल इथपर्यंतच आपल्याला हा पाक होऊ द्यायचा आहे। आता छान बोटाला चिकट लागत आहे म्हणजे आपला पाक व्यवस्थित तयार झालेला आहे। आता इथं मी अर्धा किलो खवा घेऊन घेतलेला आहे। आता छान असा हाताने आपल्याला हा खवा मळून घ्यायचा आहे। आता इथं तळ हाताने ना हा खवा अशा प्रकारे तुम्ही छान असा मळून घ्यायचा आहे। तळ हाताने तुम्ही तेवढी मसाज केली ना तेवढं तुम्हाला बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा टाकायची अजिबात गरज नाही पडणार। आता इथं थोडासा मी मैदा टाकणार आहे। अर्धा किलो खवा घेतलेला आहे, त्यासाठी 1 वाटी मी मैद्याचा वापर केलेला आहे। आता तुम्हाला आहे ना थोडासा मैदा कमी जास्त लागू शकतो, कारण खवा कसा आहे त्यावरती असतं। म्हणजे खूप ठिकाणी ना खवा असा कडक येतो किंवा जास्त लूज येतो, त्यासाठी मैदा तुम्हाला कमी जास्त लागू शकतो। इथं मला 1 वाटी मैदा लागलेला आहे। छान असं मळून घ्यायचं, म्हणजे आपण जशी कणिक पोळ्यांची कणिक मळतो ना तसं मळायचं। इथं बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा मी अजिबात वापरलेला नाही। आता इथं हा गोळा आहे ना आपल्याला 15 ते 20 मिनिटासाठी झाकून ठेवायचा आहे आणि 15 ते 20 मिनिटानंतर तुम्ही झाकण काढून बघू शकतात, अगदी सॉफ्ट आणि असं खवा झालेला आहे। आता हाताने अजून आपल्याला मळून घ्यायचं आहे। तुम्ही जेवढं हे मळून घेतलं ना तेवढे आपले गुलाबजामुन छान असे सॉफ्ट होतात आणि पाकात लवकर मुरतात। आता छान असे गोळे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे। आता तुम्ही हव्या त्या आकारामध्ये करू शकतात। मी थोडी इथं मोठेच ठेवलेले आहे। बघा अशा प्रकारे छान असे गोळे करून घ्यायचे। इथं त्याला चीर वगैरे काहीच दिसू नका देऊ, अगदी प्लेन असा गोळा करून घ्यायचा आहे। बघा छान असे सर्व गोळे तयार करून घेतलेले आहे। आता इथं तळून घ्यायचं आहे, तर त्यासाठी मी इथं साजूक तूप वापरलेलं आहे। तुम्ही तेलसुद्धा वापरू शकतात। छान असं तूप टाकायचं आणि तूप छान असं गरम होऊ द्यायचं। आता इथं तूप आहे ना जास्तही कडकडीत तापू नका देऊ, छान असं तूप थोडं तापू द्यायचं। नंतर आपल्याला गुलाबजामुन तळून घ्यायचे आहे। लो टू मीडियम गॅसवरती हे गुलाबजामुन आपल्याला तळायचे आहे। तुम्ही जर जास्त हाय आचेवरती जर हे तळले ना तर ते काळपट होतात आणि खाण्याला सुद्धा व्यवस्थित नाही लागत, त्यासाठी मीडियम गॅसवरती तळायचे। आणि बघा छान असा रंग बघू शकतात, किती मस्त आलेला आहे। आता दुसरी बॅचसुद्धा मी तुम्हाला तळून दाखवणार आहे। बघा असे छान मंद आचेवरती तळायचे। तुम्ही बघू शकतात अजिबात फुटले नाही किंवा फाटलेसुद्धा नाही, व्यवस्थित असे तळून झालेले आहे। मैद्याचं प्रमाण व्यवस्थित घेतलं ना की अजिबात आपले गुलाबजामुन फुटत नाही आणि सर्व गुलाबजामुन म्हणजे गोळे तळून झालेले आहे। आता इथं पाक आहे ना जास्त थंड झालेला आहे, त्यासाठी थोडा पाक कोमट करायचा। एकदमही थंड पाकामध्ये हे गोळे आपल्याला टाकायचे नाही, नाही तर गुलाबजामुन मुरायला खूप वेळ लागतो, त्यासाठी थोडा कोमट करायचा। आणि आता एक एक गोळा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। बघा छान सर्व गुलाबजामुन पाकामध्ये टाकून घ्यायचे, व्यवस्थित मिक्स करायचं आणि अर्ध्या तासासाठी आपल्याला हे गुलाबजामुन पाकामध्ये टाकून द्यायचे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे। तुम्ही बघू शकतात अर्ध्या तासाने हे गुलाबजामुन छान असे तयार झालेले आहे आणि पाकसुद्धा आतपर्यंत मुरलेला आहे। आता तुम्हाला मी तोडूनसुद्धा दाखवते, चमच्याने असे छान तोडून बघायचे आणि तुम्ही बघू शकतात आतपर्यंत पाक छान मुरलेला आहे। बघा छान असे रसरशीत गुलाबजामुन तयार झालेले आहे, अगदी पटकन होतात आणि रक्षाबंधन येत आहे तर त्यासाठी तुम्ही नक्की करून बघा। गुलाबजामुन करताना ना सर्व प्रमाण व्यवस्थित ठेवा, म्हणजे आपले गुलाबजामुन छान तयार होतात। पाणी, साखर आणि खवा याचं प्रमाण व्यवस्थित ठेवा आणि सारखंच ठेवा, म्हणजे अगदी परफेक्ट असे गुलाबजामुन तयार होतात। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा।